अहो पण काय का तुम्हाला सादर करीत आहोत पथनाट्य तुला माहित आहे ना सुनीता, काल रात्री माझ्या घरात एक गडबड झाली होती. बाबा म्हणाले की मला लवकरच लग्न करावं लागेल. हे माझ्यासाठी निर्णय घेत आहेत. अगं पण तू तर अजून 12 वर्षाची आहेस. म्हणजे तुम्ही हे काय बोलत आहात? तुला अजून शिकायचं नाही का? माझ्या घरात शिक्षणासाठी वेळ नाही, फक्त लग्नावर लक्ष आहे. ते म्हणतात की माझ्या लग्नाने घरात सन्मान मिळेल, पण मी काही सांगू शकत नाही. सर्व विद्यार्थी लक्ष द्या. आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाची विषय चर्चा करणार आहोत. या विषयावर विचारमंथन करायचं आहे. बालविवाह या विषयावर. बालविवाह म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? आपले विचार व्यक्त करा. बालविवाह म्हणजे लहान वयात विवाह करणे. जेव्हा मुलं अजून शाळेत असतात आणि त्यांना आयुष्याचा पूर्ण अर्थ समजत नाही. अच्छा, असं समजावं. बालविवाह केल्याने मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि त्यांच्या भविष्यात किती वाईट परिणाम होतो हे तुम्ही कधी विचार केला आहे का? तर आपल्या त्रास होण्याचं कारण काय आहे? लोक अजूनही त्या जुन्या परंपरांमध्ये अडकले. घरात मोठं झाल्यावर त्यांना विचारण्याचा कधीच अधिकार नाही का? तुझ्या बोलण्यावर थोडा विचार करूया. बालविवाह केल्याने मुलींच्या आयुष्यात किती अडचणी येतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या मुद्द्यावर शाळेतील सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. किरण, आम्ही ठरवले तुझं लग्न लवकरच होईल. तुझ्या भविष्यातील सन्मानासाठी हे आवश्यक आहे. माझ्या भविष्यातील सन्मान म्हणजे काय आहे? मी जर शाळेत जाऊन तिथे शिकावं. तिथे माझ्या भविष्यात काही बदल होईल का? ते तुम्ही देऊ शकता का? तुझे काम म्हणजे घरची देखभाल करणे आणि लग्न करणे. तुला या गोष्टीची आवश्यकता नाही. शाळा सोडून घरच्या कामात लक्ष दे. तुम्हाला एक मोठं कार्य दिलं जातं. आपल्या समाजातील समस्या उठून त्यावर उपाय शोधायचा आहे. तुमचं कार्य आहे बालविवाहाविरुद्ध आवाज उठवा. आपण सगळे मिळून एक जागरूकता अभियान सुरू करूया. सर्वजण एकत्र येऊन बदल घडवू. आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. मी शाळेतील सर्व मुलींच्या वतीने